हरिनिवास येथील आराधना सिग्नलजवळ लावण्यात आलेल्या लोखंडी कमान ट्रकच्या धडकेत उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला जबर दुखापत झाली आहे। यामध्ये सदर कमानीखाली उभ्या असलेल्या अंबादास जाधव या तरुणाच्या डोक्यात व खांद्यावर बॅरिकेड पडल्याने त्यांना जवळच्या माले हॉस्पिटलमध्ये तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले। सदर घटनेच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी धाव घेऊन तपास सुरू केला आहे। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। सदर लोखंडी कमान त्वरित काढावी अशी नागरिकांकडून मागणी देखील करण्यात येत आहे। अंबादास जाधव माझं नाव आहे। 3 पेट्रोल सकाळी साईडला जात रेलिंगला धक्का लागला, तर धक्क्यामुळे माझ्या डोक्यात आणि माझा मणका पूर्णपणे बोलता येत नाही, बघता येत आणि कामाला मोदी हुंड्यामध्ये आहे। खरोखर कट्टर कारवाई करण्याची मागणी करणार आहे। मी माझं लेटर सुद्धा ठाणे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत यांना मी लेटर देणार आहे आणि ही बॅरिकेड नाही पाहिजे आम्हाला, नाहीतर पुढच्या वेळी जर ही बॅरिकेड टाकण्यात आली तर तीव्र आंदोलन केलं जाईल स्थानिकांकडून। एवढं या संदर्भात नागरिकांना नागरिकांच्या तुम्ही जे जीवाशी खेळ करता आणि जे तुम्ही तुमचे हे असे कॉन्ट्रॅक्ट आणून लोकांच्या जीवाशी आणता, हे माझी विनंती आहे की असे कोणतेही उपक्रम कोणी आणू नयेत। आणि जर तुम्ही पहिली गोष्ट प्रथम तुम्ही स्थानिक नागरिकांना हे जे सगळे उपक्रम करताय हे त्यांच्या फायद्यासाठी आहेत की नाही हे तर पहिले विचारून घ्या। तुम्ही तुमचा मनमानी कारभार आणता आणि टाकून देता आणि नंतर जशी दुर्घटना झाली तर त्यानंतर तुमचं ॲक्शन असतं। तर माझं म्हणणं एवढंच आहे ठाणे महानगरपालिका की हे असे उपक्रम जे तुम्ही राबवता हे स्थानिक नागरिकांना पहिले विचारत करा आणि नंतर कळवा।